शेतकरी मित्रांनो, तुमच्याही गावामध्ये फुटवा करायचा आहे का? किंवा जास्तीत जास्त झुंबड आला पाहिजे, गावाला जास्तीत जास्त फुटवे निघले पाहिजे का? त्याच्यासाठी एकच करा. गावाला आपण खुरपणी करताय किंवा तणनाशक मारताय, खुरपणी झाल्यानंतर जे पाणी देतो किंवा तणनाशक मारल्यानंतर जे पाणी देतो, त्या पाण्यानंतर साधारणपणे गावाला 24-24-0 याची 50 किलोची एक गोणी प्रति एकरी आणि त्याच्यामध्ये झिंक सल्फेट हे एकत्र करून जर गावाला टाकलं तर त्याच्यामुळे गावाला काळोखी येईल. त्याच्यानंतर गावामध्ये जे खालून फुटवे ते फुटवेसुद्धा येतील. याच्यासाठी आपली गावाची जी पेरणी आहे ती पेरणी एकदम दाट नको आहे, थोडीशी विरळ असेल तर त्याला नक्कीच चांगले फुटवे येतील आणि परिणामी ते जे फुटवे निघले त्या फुटव्यामधून प्रत्येक फुटव्यामधून ओंबी निघेल, ओंबी मोठी होईल आणि परिणामी गावाचं उत्पादन वाढेल. याच्यासाठी फुटव्यासाठी आपण याच्यासाठी 24-24-0 किंवा युरिया पण टाकू शकता किंवा 18-18-10 सुद्धा टाकू शकता आणि त्याच्यामध्ये झिंक सल्फेट टाका. जे परिणामी काय होईल, जास्तीत जास्त फुटवा होईल, गहू ग्रीप घेईल आणि ग्रीप घेतल्यानंतर जास्त फुटवा झाल्यानंतर गावाला जास्तीत जास्त झुंबड आल्यानंतर जास्तीत जास्त ओंब्या येतील आणि ओंबी मोठी निघेल, दाना भरेल आणि दाना भरल्यानंतर जास्त गव्हाचं उत्पादन निघेल. याच्यासाठी एवढं जर खताचा डोस टाकला तर त्याच्यामधून आपल्याला उत्पादन निश्चितपणे जास्त निघणार आहे.